कैरीचा सीझन संपण्या अगोदर ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा। या ठिकाणी आपण एक बीट आणि एक कैरी घेतलेली आहे। तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे पहा, मी एक कैरी घेतलेली आहे, एक बीट घेतलेला आहे। कैरी बीट आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला साल काढून घ्यायचे। कैरीची साल काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बीटाची सुद्धा साल काढून घ्यायची आहे। बीटाचं पुढचं आणि मागचं देठ काढून घ्यायचं, त्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। साईडचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। इथे मी बीट आणि कैरीची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जाड किसणी घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी किसणीने कैरी किसून घेतलेली आहे। आपल्याला किसण्यासाठी जाड किसणीचा वापर करायचा आहे। तुम्ही पाहू शकता कैरीचा किस किती छान पडलेला आहे। अशाच पद्धतीने इथे मी सगळी कैरी किसून घेतलेली आहे। कैरी किसल्यानंतर आपल्याला त्याच किसणीने बीट सुद्धा किसून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी कैरी आणि बीट किसून घेतलेलं आहे। किसल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण या ठिकाणी दुसरी तयारी करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। लसूण घातल्यानंतर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत। मिरच्या घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी धने घालायचे आहेत। इथे मी 1 चमचा धने घातलेले आहे। धने घातल्यानंतर छोटा 1.5 चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत। जिरे घातल्यानंतर इथे मी आलं घातलेलं आहे। जाडसर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, अगदी या पद्धतीने। मिरचीचा ठेचा तयार केल्यानंतर आपण कैरी आणि बीट किसून घेतलेला आहे ना, त्यामध्ये आपल्याला वाटलेली मिरची घालायची आहे। मिरची घातल्यानंतर भरपूर चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला कोणती पालेभाजी आवडत असेल ना, ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। कोथिंबीरच्या ऐवजी पालक किंवा मेथीची भाजी, तुम्हाला जी पालेभाजी आवडेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। कोथिंबीर घातल्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता, त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। भरपूर पांढरे तीळ घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही पीठं घालायचे आहेत। इथे मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। ज्वारीचं पीठ घातल्यानंतर अर्धा कप आपल्याला या ठिकाणी तांदळाचं पीठ घालायचं आहे। अर्धा कप या ठिकाणी मी बेसन पीठ वापरलेलं आहे। तुमच्याकडे जी पीठं अवेलेबल असेल ना, ती तुम्ही यामध्ये वापरू शकता। पीठं घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। पदार्थाला छान चव यावी म्हणून या ठिकाणी आपल्याला 1 चमचा भरून ओवा घालायचा आहे। हातावर थोडासा चोळून घातलेला आहे। ओवा घातल्यानंतर थोडंसं पाणी घेऊन आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण नेमकी कोणती रेसिपी बनवतोय। तर आज आपण बीट आणि कैरीचे थालीपीठ तयार करतोय। तुम्ही जर एकदा हे थालीपीठ बनवले ना, तर आठवड्यातनं 3 ते 4 वेळा नक्कीच बनवाल। कैरी खाल्ल्यामुळे शरीराला खूप थंडावा मिळतो। बीटसुद्धा आपण यामध्ये वापरलेलं आहे। बीटसुद्धा अगदी पौष्टिक आहे। मुलं जर बीट खात नसतील ना, त्यांना या पद्धतीने खाऊ घाला। आपल्या चॅनलवर खूप बीटाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना, तर एकदा नक्की जाऊन पहा। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। पीठ तयार केलं की 10 मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर इथे मी पळपट घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे। रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा, परत त्यावरती थोडंसं पाणी घालायचं। चपाती बनवतो तेवढा आपल्याला थालीपीठाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि छान गोल गरगरीत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते ना, अगदी त्या पद्धतीने करून घ्या। तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही झटपट थालीपीठ तयार करू शकता। हे थालीपीठ आहे ना, अगदी पौष्टिक सुद्धा झालेले आहे। तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे। थालीपीठ तयार केल्यानंतर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे। तव्यावरती आपल्याला तेल किंवा तुम्ही तूप घातलं तरी चालणार आहे।
तेल घातलं की तयार केलेलं थालीपीठ आपल्याला तव्यावरती घालायचं आहे. त्यावरती परत थोडंसं तेल सोडायचं आणि एक साईड आपल्याला छान भाजून घ्यायचे. बारीक गॅसवर भाजायचं थालीपीठ म्हणजे आतपर्यंत छान खरपूस भाजलं जाईल. तर तुम्ही पाहू शकता वरची बाजू कोरडी झालेली आहे. त्यावरती आपल्याला परत थोडंसं तेल घालायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हे थालीपीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. पहिलं थालीपीठ बनवतोय त्यामुळे तव्याला थोडंसं हे थालीपीठ चिटकलेलं आहे. तर दोन्ही साईडने सुद्धा हे थालीपीठ मी छान खमंग भाजून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरं थालीपीठ सुद्धा बनवून दाखवते. तुम्ही पाहू शकता एक थालीपीठ आपलं तव्याला चिटकलं होतं, पण बाकीचे थालीपीठ अगदी छान निघालेले आहे. दिसायला सुद्धा हे थालीपीठ किती छान दिसतात ते. अशाच पद्धतीने इथे मी सगळे थालीपीठ करून घेतलेले आहे. गरमागरम आपले कैरीचे आणि बीटाचे थालीपीठ तयार झालेले आहे. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.